नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत खूप मस्त किचन रिलेटेड टिप्स शेअर करणार आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आपली पहिली टिप सुरू होती आहे फुलगोबीपासून। जेव्हाही आपण बाजारातून फुलगोबी आणतो आणि बऱ्याचदा असं होतं की त्या फुलगोबीला माती लागलेली असते आणि आपण ती काढायची म्हटलं तर ती निघत नाही। मग ती माती कशा पद्धतीने काढायची आज तेच बघणार आहोत। तर इकडे मी फुलगोबी कापून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी। आता गरम पाणी घातल्यानंतर 10 मिनिटं हे या गरम पाण्यातच ठेवायचं आहे। आता याने आपले दोन काम होणार आहे। एक म्हणजे आपली गोबी छान थोडीफार शिजेल सुद्धा आणि दुसरं गोष्ट म्हणजे यामध्ये जी काही माती आहे ती भिजेल आणि जेव्हा त्याला आपण असं चोळणार आहोत तेव्हा माती निघून जाईल। तर इकडे आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे, हे चाळणी घेऊन त्यावरती डायरेक्ट हे पाणी ओतायचं नाहीये। असंच तुम्हाला फुलगोबी हाताने थोडीशी चोळत यामधनं काढायची आहे, म्हणजे जी काही माती आहे ती खालीच राहील आणि मग हे पाणी फेकून न देता तुम्ही झाडाला घालू शकता। अशा पद्धतीने नक्की तुमची गोबी साफ होते आणि यामध्ये जर काही किडे वगैरे सुद्धा असतील, आळ्या वगैरे असतील तर त्या सुद्धा निघून जातात। नक्की ही टिप फुलगोबीसाठी फॉलो करा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा। हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा। बघा फुलगोबी किती छान पद्धतीने आपली धुवून घेतलेली आहे। आता इकडे बऱ्याचदा असं होतं की आपण दूध गरम करतो आणि दूध संपल्यानंतर पातेलं घासायला आपण टाकतो, तर बऱ्याचदा मलाई जी आहे ती काठाला लागलेली असते, खाली लागलेली असते। मग आपण काय करतो तसंच याला घासतो, पण ही जी काही मलाई आहे ही मात्र वाया जाते। मग ती वाया नको जायला म्हणून काय करायचे, रोज तर आपण चपातीसाठी कणिक मळतो, मग तेच कणिक मळायच्या आधी थोडंसं या पातेल्यामध्ये टाकून जे काही आपल्या कडेला लागलेलं होतं, म्हणजेच पातेल्याच्या कडेला जे काही साय लागली होती ती साय आपल्याला अशा पद्धतीने त्यावरती जे गव्हाचं पीठ आहे ते त्याला घोळवून घ्यायचं आहे आणि जे काही पातेल्याच्या बॉटमला म्हणजे खाली लागलेलं साय आहे ती सुद्धा निघून जाईल आणि पातेलं घासण्यासाठी सुद्धा खूप सोयीचं पडेल। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही चपाती बनवणार आहात तेव्हा तुमची चपाती अगदी मुलायम बनेल, कारण त्यामध्ये आपण थोडं फार त्यामध्ये साय आली आहे, त्यामुळे चपात्या सुद्धा खूप नरम राहतील आणि तुमचं पातेलं तुम्हाला घासण्याकरिता जास्त अवघड सुद्धा जाणार नाही। त्यामुळे मलाई बिलकुल वाया घालू नका आणि आता तुम्ही पातेलं धुवून घेऊ शकता। नंतरची आपली टिप आहे मिक्सरच्या भांड्या रिलेटेड। बऱ्याचदा असं होतं की ही जी काही मिक्सरची रिंग आहे ना ती ढिली होऊन जाते आणि मग आपण यामध्ये काही वाटायला घेतलं तर ते बाहेर पडतं आणि स्पेशली जेव्हा लिक्विड स्वरूपाचं शेक वगैरे असतं तेव्हा तर यामधनं बाहेर येतं, त्यामुळे आपलं काम वाढतं, त्याचबरोबर सगळं काही भांडेसुद्धा भरतात। मग ही रिंग जर जे आहे ढिली झाली असेल तर याला एक खूप मस्त असा जे आहे आपण उपाय घरच्या घरी करू शकतो। तर तुम्हाला काय करायचं आहे, रबर बँड घ्यायचं आहे, जे यूज अँड थ्रोचं रबर बँड असतं आपल्याकडे तेच घ्यायचं आहे आणि ह्या रिंगमध्ये तुम्हाला हे अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे। मग आता आपण ह्या रिंगमध्ये हे घातल्याने काय होईल माहिती आहे का, की हे जे काही आपण जेव्हा मसाला वाटायला घेऊ किंवा शेक बनवायला घेऊ, जे काही लिक्विड स्वरूपाचं असतं तर ते घ्यायच्या वेळेस ही रिंग जी आहे ती आता एकदम मस्त अशी फिट्ट बसल्या कारणाने ती निघणार नाही आणि जेव्हा आपण मिक्सर चालू करू तेव्हा मसाला वगैरे काहीच बाहेर येणार नाही। जर तुमची ही रिंग अशा पद्धतीने ढिली झाली असेल मिक्सरची रिंग तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने रबर बँडचा यूज करू शकता। तर बघा आता किती छान पद्धतीने ते फिट्ट झालंय आणि आता जेव्हा मी झाकण काढते आहे तेव्हा रिंग सुद्धा निघत नाहीये। नक्की ही टिप फॉलो करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायचं विसरू नका। बऱ्याचदा असं होतं की धान्य हे आपण जास्त काळ टिकण्यासाठी किंवा त्याला किडे वगैरे झाले असतील ना तर आपण हे उन्हामध्ये ठेवतो आणि मग उन्हामध्ये ठेवल्या कारणाने 4-5 दिवस आपण हे साधारणतः उन्हामध्ये ठेवतो। पण बऱ्याचदा असं होतं की आपण डाळ वगैरे वाळू घालण्यासाठी जी प्लेट यूज करतो तर ती प्लास्टिकची प्लेट वगैरे घेतो, तर तुम्हाला असं बिलकुल करायचं नाही। तुम्ही जर प्लास्टिकची प्लेट नाही घेतली तर तुम्ही ही जी काही 4-5 दिवस लागणार आहे ही डाळ वाळवण्यासाठी किंवा धान्य वाळवण्यासाठी ते तुम्ही 1 दिवसातच कंप्लीट करू शकता। ते म्हणजे कसं, तर तुम्हाला स्टीलची प्लेट घ्यायची आहे। जसं की तुम्ही हे प्लेट उन्हामध्ये ठेवाल तर स्टीलची प्लेट सुद्धा गरम होते, खालून गरम होते आणि ते जे काही किडे आहेत ते वरतून ऊन लागल्या कारणाने खाली जाऊन बसतात, तर स्टीलची प्लेट ही गरम असल्या कारणाने ते किडे जे आहे ते खाली सुद्धा जाऊन बसणार नाही, लवकर यामधनं जे आहे ते किडे बाहेर पडतील।
प्लास्टिकचं तसं नसतं, ती खालून प्लास्टिक जे आहे ते गरम होत नाही, म्हणून किडे लवकर बाहेर जात नाही. नक्की ही टिप जी आहे करून बघा, तुम्हाला खूप अनुभव येईल आणि तुमचे जे काही बऱ्याच दिवस तुम्हाला उन्हामध्ये ठेवावं लागतं ते उन्हामध्ये ठेवायची गरजसुद्धा पडणार नाही, एका दिवसातच काम होईल. नंतरची आपली टिप एक मस्त आपण ब्रशसाठी छान असं एक टूल बनवणार आहोत. तर इकडे घ्यायचं आहे बॉटलचं झाकण. बॉटलच्या झाकणाला आपल्याला कापून घ्यायचं आहे, म्हणजे एक बाजूने एक रेष मारायची आणि थोड्याशा डिस्टन्सवरती डबल दुसरी रेष मारून घ्यायची आहे आणि समोरासमोर आपल्याला जे आहे त्याच्या खाचा पाडून घ्यायच्या आहेत. तुम्ही हे करण्यासाठी कटरचा वापर करू शकता किंवा चाकूचा वापर करू शकता. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ते कापून घेते आहे. तुम्हाला असंच कापायचं आहे. आता हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. मी असेच मस्त नवीन व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून तुमचे अवघड कामे हे नक्की सोपी होतात. तर बघा, दोन्हीही साईडला थोडं केल्यानंतर ते जे आहे दोन्ही बाजूंनी कट होतं. कट केल्यानंतर खालून जे आहे आपल्याला खालूनसुद्धा कट नाही करायचं, खालची बाजू आपल्याला तशीच ठेवायची आहे आणि नंतर ते काढून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने, आणि फिरवलं की अगदी अलगद ते जे आहे ते निघून जातं. आता इकडे बघा, ते काढल्यानंतर तुम्हाला त्याला लावायचं आहे जे आहे डबल साइडेड टेप आणि त्याला अशा पद्धतीने भिंतीवरती लावायचं आहे. बघा मी कशा पद्धतीने कापला आहे, तुम्हाला असंच कापायचं आहे आणि थोडंसं प्रेस करायचं आहे. जी दोन्ही साईडने चिकट टेप असते ना, चिकटणारी, तीच घेतलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने बघा ब्रश जे आहे ते लटकवायचा आहे. अगदी इझिली जो आहे तो मस्त असा आपलं घरच्या घरी ब्रश अडकवण्यासाठीचं टूल तयार झालेला आहे. आता दिवाळी जवळ आलेली आहे, अगदी जवळ तोंडाशी आलेली आहे आणि आपण पणत्या आणतोच. पण बऱ्याचदा पणत्या असं होतं की त्यामध्ये आपण जेव्हा दिवा लावतो तर पणत्या हे खूप तेल पितात. मग ह्या पणत्यात जास्त तेल नको प्यायला, म्हणून मी तुमच्यासोबत खूप मस्त ट्रिक शेअर करणार आहे. तुम्हाला तर माहितीच असेल की आपल्याला जे आहे जेव्हा आपण ह्या मार्केटमधनं पणत्या आणतो तर पाण्यामध्ये ठेवतो की जेणेकरून बाबा ह्या ज्या काही पणत्या आहेत त्या जास्त तेल पिणार नाही. पण त्या अजून जे आहे तेल नको प्यायला, म्हणून काय करायचं आहे, त्यामध्ये तुम्ही जेही पावडर वापरत असणार ते पावडर घालायचं आहे. असं केल्याने काय होतं, हे पावडर घातल्यामुळे यामध्ये जे आहे ते थोडे जे काही पोर्स असतात पणत्यांचे, त्यामध्ये हे पावडर जाऊन बसतं आणि ते पूर्ण पोर्स जे आहे ते बंद होतात. पोर्स म्हणजे काय, त्याचे जे काही छिद्र आहे ते बंद होतात आणि जेव्हा तुम्ही ही वापरायला घेणार आहात, जेव्हा या पाण्यातून तुम्ही ही काढणार आहात, तेव्हा काढल्यानंतर हे वाळू द्यायचे आहे. जेव्हा तुम्ही यूज करणार आहात, ही जे काही पणत्या आहेत त्या बिलकुल जास्त तेल पिणार नाही. पाण्यात ठेवल्यानंतर जेव्हा आपण यामध्ये तेल टाकतो तरी सुद्धा पणत्या तेल पितात. त्यामुळे पावडर पाण्यामध्ये टाकून नक्की बघा, तुम्हाला खूप छान अनुभव येईल आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करायला बिलकुल विसरू नका. तुम्हाला ह्या सगळ्या टिप्स कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी.